करतो बाप्पांना विनंती करतो बाप्पा आदरणीय शांतते थोडं तुम्ही सर्वजण आदरणीय मनोज दादा यांच्यावर प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे सर्व मावळे आहात का नाही सर्व जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की आदरणीय मनोज दादा जरंगे पाटलांचा तुम्हाला सर्वांना तमाम महाराष्ट्रातील या आंदोलन चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व मावळ्यांना माझी नम्र विनंती आहे तुमच्या सर्वांसाठी आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील इथं आंदोलन करतायत उपोषण करतायत तुम्ही सर्वांच्या ताकदीने सहकार्य करणे हे आपलं काम आहे सरकारने सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे एक दिवसाची का होईना परवानगी दिली चाहे आता त्याची पुढे वाढवतील अशी अपेक्षा करू पण आदरणीय दादा जे पुढच्या आंदोलनाची दिशा देतील त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना आंदोलन करायचं आहे पण महाराष्ट्रामधून आलेले तमाम मावळे जे आहेत मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माणसं आहेत इथं 2% सुद्धा पब्लिक नाही 98% पब्लिक मुंबईत आहे गाड्यांचा कुठल्या तरी मीडियाला कोण सांगते एवढ्या लाखो संख्येने गाड्या आहेत लाखो संख्येने तुम्ही सर्वजण सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे या आंदोलनात डी झोन केलेला आहे त्या डी झोनला थोडंसं पाठीमागे सर्वांनी सहकार्य करून दादांना सुद्धा त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे करायचं तुमच्या सर्वांसाठीच मला सर्वांना एकच विनंती करायची की आदरणीय दादाजी आपल्याला आंदोलनाची दिशा पुढे सांगतात त्याप्रमाणे सर्वांनी आंदोलन आपण करायचंय बाकी जास्त काही मी बोलायला नाही आलो तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे की दादांच्या तब्येतीची काळजीची जबाबदारी सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांवर आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही भूमिका जी दादांची आहे त्या भूमिकेला तुमचा आमचा सर्वांचा पाठिंबा आहे असं मी पहिल्या दिवसापासून जाहीर करतो आज एकदा परत सांगतो की आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि या पाठिंब्यातून सर्व राजकीय पक्ष वेगळ्या पक्षाचे लोक सुद्धा सर्व बांधव इथे येऊन समर्थन दाखवत आहेत तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना की तुम्हाला एकच फक्त शांततेने आंदोलन झालं पाहिजे आणि दादांची मान उंच करून आपल्याला या आंदोलनाचा शेवट करायचा आहे आणि दादांची एक भूमिका आहे की आपल्याला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही त्याच्यासाठी तुमची आमची माझे सहित सर्वजण आपण थांबणार आहात एवढं तुम्हाला सांगतो मी सुद्धा हाजरी लावणार आणि आपण सर्वांनी मिळून मुंबईतच थांबायचंय जोपर्यंत मुंबईत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत किंवा दादांचा पुढील आदेश येत नाही तोपर्यंत मी माझा आदेश नाही दादाच्या दिवशी म्हणते चला बसा चला म्हणते दादाजी आंदोलन जे आदेश देतील त्याच्याप्रमाणे सर्वांना जय शिवाजी जय शिवाजी खूप खूप धन्यवाद बाप्पा